नमस्कार मित्रांनो, मी सारंग मोटिवेशनचा किडा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं की आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे, म्हणजेच फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं आहे। पण हे स्वप्न स्पष्ट शब्दात कधीच मांडलेलं नसतं, त्यामुळे ते पूर्ण होणे कठीण होऊन जाते। आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय, आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य का मिळत नाही आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्यासाठी आपल्याला कोणत्या 5 पायऱ्यांचा अवलंब करावा लागेल। चला तर मग सुरुवात करूयात। सर्वप्रथम जाणून घेऊयात आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय। मित्रांनो, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे तुमच्याकडे इतका पैसा असणे की ज्याने तुमच्या गरजा आणि इच्छा सहजरित्या पूर्ण होतील। आर्थिक स्वातंत्र्यामुळे तुम्हाला हवे ते करण्याचे स्वातंत्र्य आणि पुरेसा वेळ मिळतो। तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवल्यानंतर जीवन जगण्यासाठी लागणारे पैसे कमवण्याच्या काळजीपासून मुक्त होता। त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवू शकता आणि तुमचे जीवन अधिक आनंदीमय होऊन जाते। आर्थिक स्वातंत्र्य मिळवल्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी अधिक वेळ देऊ शकता, परंतु आपण बऱ्याच लोकांना पाहतो की ते आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात, पण ते आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये अयशस्वी होतात। तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फायनान्शियल फ्रीडम मिळवण्याच्या मार्गातील काही कारणे आहेत ज्यामुळे ते लोक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकत नाही। चला तर त्या 5 गोष्टी आपण जाणून घेऊयात। नंबर 1, आर्थिक शिक्षणाचा अभाव म्हणजेच लॅक ऑफ फायनान्शियल एज्युकेशन। मित्रांनो, बजेट आणि पैशाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याबद्दल अपुरे ज्ञान असणे यामुळेच अनेक जण चुकीच्या निर्णयामध्ये फसतात आणि आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते। योग्य आर्थिक शिक्षणामुळे तुम्ही तुमचे पैसे कसे व्यवस्थापित करू शकता, कसे इन्व्हेस्ट करू शकता आणि भविष्यातील आर्थिक संकटापासून कशा पद्धतीने वाचू शकता याचे ज्ञान तुम्हाला लवकर प्राप्त होते। आर्थिक शिक्षणामुळे तुम्हाला गुंतवणूक, बचत आणि कर्जाचे व्यवस्थापन करण्याबद्दल योग्य माहिती उपलब्ध होते। नंबर 2, कर्ज घेणे म्हणजेच डेप्ट ॲक्युम्युलेशन। उच्च व्याजदराचे कर्ज घेणे जसे की क्रेडिट कार्ड आणि कर्ज वेळेवर फेडण्यात अयशस्वी होणे, कर्जाच्या ओझ्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमजोर होते आणि तुम्हाला नवनवीन कर्ज घ्यावे लागतात। त्यामुळे शक्य तितक्या लवकर कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करा। कर्जाची परतफेड करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करावे लागेल आणि उगाचच कर्ज घेणे टाळा। नेहमी कर्ज घेताना व्याजदराचा विचार करा आणि क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित ठेवा। नंबर 3, अपुरी बचत असणे म्हणजेच इनॲडिक्वेट सेव्हिंग। मित्रांनो, बऱ्याच वेळा बचत योजना किंवा भविष्यातील उद्दिष्टे स्पष्ट नसल्यामुळे आपण बचत करण्यासाठी अयशस्वी होतो। त्यामुळे आपल्याला भविष्यात बऱ्याच आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते। त्यामुळे नियमित बचत करण्यावर लक्ष द्या। बचत जरी छोटी असली तरी तुम्हाला ती भविष्यात उपयोगी पडणार आहे। त्यामुळे थोडे थोडे का असेना पण आत्तापासून आर्थिक बचत करायला सुरुवात करा। तसेच ती बचत योग्य व्यवस्थापन करून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवा, जेणेकरून त्याचे मूल्य वेळेनुसार वाढत जाईल। नंबर 4, कमाईपेक्षा जास्त खर्च करणे म्हणजे स्पेंडिंग मोर दॅन अर्निंग। मित्रांनो, जीवनशैलीच्या महागाई आणि अवाजवी खर्च करण्याच्या सवयीमुळे कमाईपेक्षा जास्त खर्च होत राहतो। यामुळे तुम्ही कर्जाच्या जाळ्यातही अडकू शकता आणि त्यामुळे तुम्ही अधिक आर्थिक संकटात सापडता। म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवा आणि प्रत्येक वेळी खर्च करताना विचार करा की हा खर्च ज्या गोष्टीवरती होत आहे ती गोष्ट खरंच गरजेची आहे का। मित्रांनो, खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही खरेदीची यादी करायला सुरुवात करा। नंबर 5, गुंतवणुकीची भीती म्हणजे फिअर ऑफ इन्व्हेस्टमेंट। मित्रांनो, बरेच लोक जोखीम घेणे टाळतात, त्यामुळे त्यांच्या पैशाचे योग्य मूल्य निर्माण होत नाही। गुंतवणूक करताना सर्वप्रथम योग्य माहिती घ्या, जोखीम आणि फायदे विचारात घेऊन नंतर निर्णय घ्या। गुंतवणूक म्हणजे पैसे घालवणे नाही, तर ते पैसे योग्य ठिकाणी घालून त्याचे वाढते मूल्य पाहणे आहे। मित्रांनो, लहान लहान गुंतवणुकीपासून सुरुवात करा, ती हळूहळू मोठी होत जाईल। शेवटी मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेल की आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे ही साध्य गोष्ट आहे, ही पॉसिबल आहे। फक्त त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि शिस्तबद्धता आवश्यक आहे। मी सांगितलेल्या या 5 पायऱ्यांचा अवलंब करून तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फायनान्शियल फ्रीडमचा आनंद घेऊ शकता। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।